आय गेस मी रस्ता चुकलो आहे, चुकीच्या ठिकाणी गेलो. मी हरवलं इथे किल्ल्यामध्ये कुठेतरी. बाहेर पडायचं इकडनं. नुसते प्राण्यांचे आवाज येत आहेत आणि दूरपर्यंत माणसं नाहीत. ही माझी पहिली सोलो ट्रिप आहे. मी आता नाऊर स्टेशनला उभा आहे. ठाणा स्टेशनला चाललो आहे. तिकडनं माझी हॉस्पेट एक्सप्रेस आहे, ती मला सकाळी बदामीला पोचवेल. बघूया आता. ठाणा ट्रेन आली आहे नाऊर स्टेशनला, ती पकडून मी आता ठाण्याला चाललो आहे. सचिन लिंगम महाशय मला बोलले की भाई तेरे लिए मैंने विंडो सीट बुक किया है. ही आहे त्याने केलेली विंडो सीट. ठीक आहे, पण एक वेगळ्याच एक्साइटमेंटने मी पोचलो सकाळी बदामी स्टेशनला. स्टेशन खूप शांत होतं आणि मला इकडे रिक्षावाले पीच करत होते, खूप कन्विन्स करत होते कि भाई तेरे को मैं 2000 में पूरा बदामी दिखाता हूँ 1 दिन में. बोला जाऊन दे. मी स्कूटी घ्यायचा डिसिजन घेतला. मी रेंटने बाईक घेतली आहे. वॉरमुळे कुठेच आम्हाला पेट्रोल मिळत नव्हतं. 3 पेट्रोल पंप झाले, फायनली इकडे मिळालं आहे. आता पेट्रोल फुल करून रूमवर जाईन आणि नंतर पुढच्या प्रवासाला स्टार्ट करीन. तर मी आता चेक इन केलं 11 वाजता आणि मी आता चाललो आहे महाकुटा ग्रुप ऑफ टेम्पलला. तिकडनं मग मी विचार करतो आहे की बदामीचं सगळं करून घेईन. सध्या मी आता तिकडे चाललो आहे. तिकडनं फटफट तिकडे अंडर वॉटर एक मंदिर आहे, ते मी इंस्टाग्रामवर बघितलेलं रीलमध्ये. तर तेच एक्सप्लोअर करायला आता मी चाललो आहे. बघूया कसं आहे ते. आपण महाकुटा ग्रुप ऑफ टेम्पलकडे आलो आहे. भाई मला वेदर खूप चांगलं मिळालं आहे इकडे. 12 वाजता फिरतो तरी ऊन नाही, ते पण मार्चच्या एंडिंगमध्ये. नशीब चांगलं आहे म्हणून सही आहे. बघूया आतमध्ये काय आहे. हे इथले पुरातन वाटणारे बांधकाम पार करत करत रस्त्यात लागणाऱ्या देवांचे आशीर्वाद घेत घेत फायनली मी एंट्री फी देऊन पाण्याच्या आत निघालो. आधी इथल्या देवांना जलाभिषेक केला आणि मग मी ना महाकुटला इथे अंडर वॉटर लिंग बघायला आलो आहे. मी पाण्याच्या खालनं आलो पूर्ण आणि इथे आतमध्ये आपले देव आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे जे आहे ते. मजा आली आहे, खूप युनिक आहे. भाई मला इकडे मित्र भेटले काही, त्यांनी मला आत यायला मदत केली. त्यांनी मला मदत केली आत यायला. खूप मजा आली, खूप इंटरेस्टिंग आहे हे म्हणजे. ते इथलेच आहेत कन्नड. खूप मजा आली आणि यांना तर मराठी पण येतं तर अजून मजा आली. त्यांनी मला खूप गाईड केलं आणि आत घुसायला खेचून आतमध्ये आणलं. मजा आली. चला भेटू. मी आता इथे आतमध्ये गेलेलो, ह्याच्या खालना खूप इंटरेस्टिंग होतं. आता मी चालू केला इथल्या देवस्थानांच्या दर्शनाचा प्रवास. या मंदिरांबद्दल वाचायचा प्रयत्न केला तर माझ्या वाचनात आलं की ही मंदिरे 6व्या किंवा 7व्या शतकातील असण्याची शक्यता आहे, जी बदामीच्या चालुक्य राजांनी बांधली. या मंदिर समूहांनी अनेक काळ आक्रमणे आणि नैसर्गिक आपत्त्या पाहिल्या, सहन केल्यास. इकडे मला एका मंदिराच्या खांबावर संविधानासारखे काहीतरी लावलेले दिसते. इंटरेस्टिंग. ही कदाचित नरसिंहांची मूर्ती असू शकते. म्हणजे बघा ते महाकुटा देवस्थान इकडनं आता आपलं दर्शन झालंय. आता मी रूमवर जाऊन बदामीसाठी निघणार आहे. बदामीचे जे मेन स्पॉट आहेत तिकडे. या दादांनी मला भाई खेचून आतमध्ये फेकला आहे त्या पाण्याच्या आतमध्ये. तर मी आत गेलोच नसतो भाई. खूप मजा आली, खूप युनिक एक्सपिरियन्स होता. चला भेटू. फायनली मी मुख्य बदामी स्पॉट जवळ जायला निघालोय. हे शहर तसं खूप शांत आहे. तेवढे सुंदर इथले स्पॉट्स आहेत त्या मानाने इथे जास्त टुरिस्ट दिसत नाहीयेत.
आता हे रस्ते मला घेऊन जात आहेत बदामीच्या केव्सकडे. सुरुवातीला जिने पार करत मी आत आलोय गुफा क्रमांक 1ला, जिथे सुरुवातीला मला नटराज दिसत आहे. मी एक लोकल गाईड बुक घेतले ज्यात मला इथल्या सर्व ठिकाणांची माहिती मिळत आहे. जशी तिकडे आत एक मूर्ती दिसते, महिषासूर मर्दिनी, अर्धनारीश्वर, हरिहर अशा देवांच्या मूर्त्या आहेत आणि अगदी सुंदर कार्विंग केलेल्या आहेत. मला इकडे मजबूत विद्यार्थी भेटलेत. इथल्या मूर्त्या आणि स्तंभ जबरदस्त आहेत. अजून आपल्याला 3 गुफांमध्ये जायचंय. चला, गुफा क्रमांक 2 मध्ये आलोय. 2च मुख्य मूर्त्या दिसत आहेत. पहिली म्हणजे त्रिविक्रम. लोकल गाईड बुक मध्ये विष्णूंच्या वामन अवताराची कथा लिहिली आहे. काय सुरेख मूर्ती आहे. एक पाय खाली आणि एक पाय वर. समोरच्या मूर्तीचं नाव नरवराह लिहिलं आहे. विष्णूंच्या 3ऱ्या अवताराबद्दल लिहिलं आहे. असुर राजा हिरण्यकश्यपचा भाऊ हिरण्यशिकपूने भूदेवीला उचलून आपल्या ताब्यात घेतलं होतं. भगवान विष्णूंनी भूदेवीच्या रक्षणासाठी वराह अवतार धारण केला. पाताळात राहणाऱ्या राक्षस हिरण्यकश्यपाचा आपल्या दातांनी वध केला आणि भूदेवीची रक्षा केली. इंटरेस्टिंग. आपण आता 3ऱ्या गुफेत आलोय. इकडे महाविष्णू आहेत आणि नरसिंह आहेत. याच मूर्तीच्या दर्शनाची वाट बघतोय मी. हा प्लॅन बनवल्यापासून काय कार्विंग केलंय. बिग डिटेलिंग बाय दिस साऊथ इंडियन पीपल. हे कदाचित विजय नरसिंह आहेत. इथले गाईड पण बोलले की हे नरसिंह आहेत. दिसायला थोडे ते हनुमानांसारखे दिसत आहेत, पण इथे गाईडनुसार आय गेस ते विजय नरसिंहच आहेत. मुंबई लालबाग. तुम्ही पण मराठी? हा, मुंबईत राहायचे का? ही 4थी गुफा आहे इथली. आपली पहिली, दुसरी, तिसरी झाली. आता ही शेवटची चाललोय आपण, 4थी गुफा. इकडे लिहिलंय बदामी येथील गुफा मंदिरांमध्ये हे सर्वात लहान असे एक जैन गुफा मंदिर आहे, ज्याची रचना 1ल्या शतकाच्या प्रारंभीत करण्यात आली. गाईडमध्ये लिहिल्याप्रमाणे कदाचित हीच पहिली मूर्ती दिसते. पार्श्वनाथ, यांच्या चेहऱ्यावरती साप दिसत आहेत. इथे मुख्य 3 मूर्त्या दिसत आहेत. इकडनं त्या भूतनाथ मंदिराचा आणि त्या तलावाचा एक सुंदर, आय गेस त्याचं नाव अगस्त्य आहे, एक सुंदर व्ह्यू आहे इकडे. जबरदस्त आहे. पाण्याकडच्या मंदिराकडे चाललोय आता. खूप सुंदर मंदिर वाटतंय लांबून तरी. मी इथल्या फलकावर वाचलं, येथील मंदिर समूहातील भूतनाथ मंदिर हे उल्लेखनीय आहे. 8व्या शतकातील शिलालेखानुसार यास श्री पीर श्री पृथ्वी वल्लभ असे संबोधले गेले होते. या मंदिराचा काही भाग नागरी शैलीत बांधलेला आहे. या मंदिर समूहाच्या ईशान्य दिशेला राष्ट्रकूट काळातील एक मंदिर आहे. बदामी येथील चालुक्यांच्या शासन काळात इसवी सन 6व्या शतकाच्या प्रारंभी या मंदिराचे निर्माण करण्यात आले. हे मंदिर शिवाच्या एका स्वरूपाला भूतनाथाला समर्पित असून येथे शिवलिंगाच्या रूपात त्याची प्रतिष्ठापना आहे. पुढे काहीतरी दिसतंय, बघूया काय आहे. काहीतरी केव टाईपच. पुढे जात गेलो तसे इथल्या दगडात सुंदर कार्विंग दिसत होते. इथे ऑलमोस्ट मला मराठी टुरिस्टच भेटत होते. थोडा वेळ इथे फेरफटका मारून इथून निघालो सूर्य मावळताना बघून. आज शेवटचं देवस्थान बनशंकरी मंदिरात आलोय. इथे मी ज्याच्याकडून बाईक घेतली तो पुजारी आहे. इथे मला महाराष्ट्रातल्या मंदिरांची वाईब येते, जसे की इथले दीपमाळ आणि टोटल इथली वाईबच सेमच आहे ऑलमोस्ट. भाई, हे मला हिरा भाऊ भेटले केव्स बघताना. रॅन्डमली हे मराठीच निघाले. यांच्याबरोबरच आज मी पूर्ण दिवस काढला. यांनी जेवढ्या आजच्या माझ्या व्हिडिओ आहेत ह्यांनीच काढल्यात माझ्या. थँक्यू हिरा भाऊ. मी नाही फक्त काढले, त्यांनी माझ्या काढले, मी त्यांच्या काढले. झालं की ट्रिप झालंय मस्त. दोघांनी एकमेकांचे फोटो काढले आज. चला, आज पहिल्यांदा सोलो ट्रिप करताना मला जाणवलं की प्रवास म्हणजे फक्त ठिकाण बघणं नाही, तर स्वतःशी कनेक्ट होणं आहे. नवीन लोक भेटले, अनोळखी लोकांनी आपलेपणा दाखवला आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळी स्टोरी अनुभवायला मिळाली.
बदामीच्या रस्त्यांपासून ते मंदिरांपर्यंत प्रत्येक क्षण काहीतरी नवीन शिकवून गेला. या प्रवासाने एक गोष्ट नक्की शिकवली, कधी कधी एकटं निघालं की आयुष्य स्वतः सुंदर लोक आणि अनुभव तुमच्या समोर आणतं. व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.